नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण तू ही रे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आता आपण बघतो की अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही ईश्वरीच्या माहेरी आलेले असतात आणि सुप्रिया त्या ईश्वरीला म्हणतात की ते जावई आपलेत, त्यांना काय हवं नको ते बघायला हवं की नाही. त्यातही ईश्वरीवर चिडतात आणि म्हणतात की त्यांना इथे काहीच कमी पडणार नाही, याची जबाबदारी तुझी होता ना. आणि अर्णव लगेच म्हणतो की समजलं ना. ईश्वरीला याचं काही आवडलेलं नसतं आणि ती म्हणून म्हणते की आता बघा 24 तास कशी सेवाच करते तुमची. इकडे म्हणते की ईश्वरी ओके आहे, तू म्हणशील ना तसंच होईल. इकडे अर्णव म्हणतो ईश्वरीला की कडी वाढ. ईश्वरी म्हणते की हो वाढते ना. अर्णव तिला त्रास देतो आणि म्हणतो की ते ते भाजी. हा, आणि ईश्वरी म्हणते भाजी भाजी पण ईश्वरी वाढते. अर्णव म्हणतो की बस बस थँक्यू. अर्णव म्हणतो की ते लोणचं माझं फेवरेट आहे काकू. आणि ईश्वरी म्हणते की फेवरेट आहे का. मग ईश्वरी पण ते लोणचं वाढते. अर्णव म्हणतो की बस बस मी सिंदूर लोणचं येते. इकडे ईश्वरी म्हणते की आज चांगलीच अद्दल घडवते आणि म्हणते की आई आज पण भरव का ग. ईश्वरीची आई म्हणते त्यात काय एवढं, भरव ना. अर्णवला फर्स्ट टाइम जेव्हा तिने घास भरवलेला होता तेव्हा खूप मिरची होती त्याच्यामध्ये आणि अर्णवला तेच आठवतं. अर्णव आता म्हणतो की नाही नको, मी खाईल माझं. इकडे दोघेही नंतर जेवण करायला सुरुवात करतात. आता यांची पायांची मस्ती चालू होती, कोणाचा पाय खाली तर कोणाचा पाय वरती. मग इकडे अर्णव ईश्वरी तिचा पाय असं थोडा वरती करून घेते तर अर्णवही तिच्या पायाला तो पाय लावतो. असं त्यांची काहीशी मस्ती चालू असते आणि अशी मस्ती करता करता त्यांचं दोघांचंही जेवण झालेलं असतं. जेवण झाल्यावर सगळेजण बाहेर बसलेले असतात आणि इकडे सुप्रिया आता इशूला म्हणतात की तू आत्याच्या खोलीत झोप हं. आणि इशूला सांगते की जावयांना काही पांघरून वगैरे लागलं की ते बघ हं. तरी मान डोलावते नुसती सुप्रियाताई म्हणतात की आठवणीने खोलीत पाणी ठेव हं. तरी म्हणते की सवालच नाही आई. ईश्वरी म्हणते आईला की जावई बापूंची खातिरदारी तर झालीच पाहिजे. ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्ही फक्त मला सांगा की मी तुमच्यासाठी काय करू. इकडे या दोघींनाही नवल वाटतं. ईश्वरी म्हणते की बदामाचं दूध करून आणू का घातलेलं. आणि अर्णव म्हणतो की हो का तुमच्या पायाला तेलाने मालिश करू. ईश्वरी म्हणते का तुम्हाला थंड वाटत राहील म्हणून तुम्हाला असा वारा घालत राहू. इकडे सुप्रियाताईंना काहीच कळत नसतं म्हणून त्या नमूकडे बघतात की नक्कीच काय चाललंय. नम्रता म्हणते मलाही माहित नाही. परत म्हणते की जिल्ले लाही हुकुम फरमाइये कनीज आपकी हिदमत में हाजिर है. अर्णव पण म्हणतो पहिले हम आराम कक्ष में जाएंगे फिर करेंगे फरमाइश. ईश्वरी म्हणते की तशरीफ लाइये. इकडे म्हणते की आइये आइये. आणि इकडे अर्णव म्हणतो की मी येतो. त्या पण म्हणतात दोघी हो हो हो. इकडे सुप्रियाताई म्हणतात की अगं नमू काय झालेत का या दोघांना. इकडे नमू पण म्हणते की मल्लिका आई झोन हमें भी लगता है की नो का ताव ढिला हो गया है. इकडे सुप्रियाताई म्हणतात की नमू तू पण. आणि दोघेही खिदी खिदी हसायला लागतात. इकडे ईश्वरी म्हणते की आईये 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 सर ही तुमची रूम, हा आहे तुमचा बेड, ही आहे तुमची चादर आणि तुमची उशी. इकडे ईश्वरी मग त्याचा हात धरून मग या या इकडे बसा बसा, हे तुमचं शुद्ध पिण्याचं पाणी. ईश्वरी म्हणते की ह्या रूम मध्ये एसी जरी नसला तरी फॅन आहे, याचा स्पीड कमी करायचा वाढवायचा, लगेच मला हाक द्या, लगेच मी हजर होते. ईश्वरी म्हणते की सर आणखीन काय करू सेवा तुमच्यासाठी. डोकं दाबून देऊ का. मी काय करू सर, सांगा प्लीज मी काय करू तुमच्यासाठी. हरडवला पण खूप हसायला येतं आणि म्हणतो की मी सिंदर हे काय चाललंय तुझं, इट्स सो फनी. इकडे ईश्वरी हसून म्हणून म्हणते की अजून कुठे तुम्हाला खरे पण कळलायत सर. ईश्वरी म्हणते की तो आत्ता कळेल तुम्हाला. जोरात ओरडते आणि त्याच्या पायाजवळ बसते आणि म्हणते इस नासिक को सेवा का मौका दीजिए जनाब. म्हणते की सांगा सर मी काय करू, सांगा ना काय करू मी तुमच्यासाठी. म्हणतो की मी सिंदोर मला ना जरा भीतीच वाटायला लागली. ईश्वरी म्हणते की सर मी गलती सुधारतीये, तुम्हीच म्हणाला ना सगळ्यांसमोर मी तुमच्याशी वाईट वागते. ईश्वरी म्हणते की मी आता तुमच्याशी खूप चांगलं वागणार आहे, नेक्स्ट लेवल चांगलं. ईश्वरी म्हणते तुम्ही ना आता या मिसिंदरचं एक वेगळंच रूप बघाल. म्हणतो तुझे शब्द जरी हार्मलेस वाटत असले तरी सिग्नल जरा डेंजरस येतोय. तू 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 तू. ईश्वरी उठते आणि म्हणते की आपका हुकुम सरा खोपर. ईश्वरी म्हणते की सर सांगा मी तुमच्यासाठी काय करू. म्हणतो की मला असं वाटतंय तू जरा चिल केलं पाहिजे, तू झोप, झोपायची गरज आहे. तरी म्हणते की चिल करे मेरा दुश्मन. त्याच्याकडे हात करून म्हणते, नंतर आपोआप ते हात मागे घेते आणि म्हणते की दुश्मन. तरी म्हणते की अहो घरातल्या जावयासमोर जर मी चिल केलं 7 जन्म मी नरकात जाऊन पडेल. नाही 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 नको सर, मला सांगा ना मी तुमच्यासाठी काय करू सर. अर्णव म्हणतो की मला ना थोडं रिलॅक्स व्हायचंय आणि ते मला स्वतःच करायला लागणार आहे प्लीज. आणि इकडे ईश्वरी म्हणते सर काही लागलंच तर मला लगेच हाक मारा, दिव्यातल्या जिन सारखी अशी हजर होईल.
अर्णव म्हणतो की जा मला कामं करायचेत आणि ऐकूनही घेत नाही आणि ही ईश्वरी म्हणते जो हुकूम मेरे आका. हे ती म्हणते सारखं म्हणत म्हणत बाहेर निघून जाते जो हुकूम मेरे आका जो हुकूम मेरे हका हुकूम मेरे आका आणि नंतर गुस्ताकी माग की आख आणि इकडे अर्णव तोंडालाच हात लावतो. गुस्ताकी काक की माग गुस्ताकी का माग तिला काही बोलताच येत नाही. नंतर अर्णव म्हणतो की गुस्ताकी माफ. तसंच ती करत करत मागे निघून जाते आणि ती गेल्यानंतर अर्णव खूप हसतो आणि म्हणतो दिस इज सो फनी. अर्णव म्हणतो की ही अशी डेंजर का वागते, काय झालं हिला, करणार आहे ही. मी आणि वर्सेस मिस इंदोर गेम बिगिन. इकडे आणि मामा मामीचा सीन दाखवलेला आहेत. कारण मामा वल्लरीला सांगतात की आपल्याला ईश्वरीच्या घरी जायचंय, पण मामी साफ नकार देतात आणि म्हणतात की मी सांगितलं ना मला जमणार नाही, मी येणार नाही. म्हणतात का नाही येणार, ईश्वरीच्या आई वडिलांचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि आपल्याला सगळ्यांना जेवायला बोलवलोय, पण सगळे जाऊयात. मामे डायरेक्ट सांगतात की मला जमणार नाही. मामा म्हणतात असं काय करतेस वल्लरी, अगं त्यांनी आमंत्रण दिलेत आपल्याला इथे येऊ, तू नाही म्हणतीयस. मामी म्हणतात की माझा पाय दुखतोय मी नाही येणार. मामा म्हणतात मी काही तुला पायी घेऊन जाणार आहेत का, गाडीतूनच जाणार आहेत ना आपण, तसंही तू या काठीचा आधार घेऊन घरभर फिरते तशीच तिथे फिर. ती काठीवर करून म्हणतात की सांगितलं ना एकदा मला यायला जमणार नाही. मामा म्हणतात की त्या आमंत्रण द्यायला इथे आपल्या घरी आल्या होत्या सुद्धा तू त्यांना भेटली नाहीस, झोपून होतीस आणि आता चक्क तू नाही म्हणतेस. इकडे मामी जोरात ओरडतात आणि अंजली ही तेवढ्या तिथे येते आणि मामी म्हणतात की किती वेळा सांगू मला नाही यायचंय. एवढ्यात अंजली आवाज येते की मामी. वल्लरी मामी म्हणतात की अंजली म्हणते की मामी तू जातेस ना उद्या ईश्वरीकडे, मला जायला जमणार नाही, मग निदान. अंजली म्हणते मामीला तू तरी जा, बरं नाही दिसणार. मामी म्हणतात की नाही ग, मामाकडे बघून म्हणतात की माझी इच्छाच नाहीयेत. अंजली म्हणते की असं काय करतेस, आपल्या घरातल्या कोणीतरी बाई माणसाने जायला हवंच ना. त्यात मामा म्हणतात हे बघ वल्लरी आता लहान मुलीसारखं वागू नकोस, ह्यावेळी मी तुझं काही एक ऐकणार नाही, उलट तुला यावंच लागेल. अंजली म्हणते की हो ना मामी प्लीज नाही नको म्हणू. इकडे अंजली म्हणते की बरं मामा मी गिफ्ट्स काढून ठेवलेत जरा बघतोस. इकडे मामा म्हणतात की हो चल. इकडे मामीला टेन्शन आलेलं असतं आणि ती म्हणते की अशी कशी जाऊ मी या सुप्रिया समोर, स्वतःचा पायच कुलाडीवर मारून घेऊ का, काहीतरी करून तिकडे जाणं टाळायलाच हवं. ही करून इकडे अर्णव आता बसलेला असतो आणि तो म्हणतो की मिस इंदौर. इकडे ईश्वरी म्हणते की आई जनाब आई, आता ही कुठल्या स्पीडने आली ना देवत जाणे. ईश्वरी म्हणते की हे जनाब ये लीजिए हमारे बाग में संतरे का ज्यूस. अर्णव म्हणतो की ज्यूस आणि तो हातात घेतो आणि ही ईश्वरी म्हणते की सर अजून काय करू मी तुमच्या सेवेसाठी. अर्णव म्हणतो की फॅन जरा स्पीड मध्ये वाढव. ईश्वरी म्हणते की फॅन फुल स्पीड मध्येच आहे. अर्णव म्हणतो की हवा लागत नाही, जरा हवा घाल बरं. ईश्वरी म्हणते की जो हुकुम मेरे आका. ईश्वरी तिच्या पदराने हळूहळू हवा घालत असते आणि अर्णव म्हणतो की जेवली नाहीयेस का, हात घाल ना. आणि ईश्वरी चिडते आणि जोरात जोरात हवा घालते, पण हवा अशी घालते की त्याच्या तोंडावर केसांवर सगळा पदर इकडे तिकडे होतो. आणि इकडे अर्णव म्हणतो की मी सिंधू थांब माझे केस खराब होत आहेत ना. आणि इकडे अर्णव म्हणतो की आय एम बोर्ड. ईश्वरी म्हणते मग काय करू मी सर. ईश्वरी म्हणते की टीव्ही आहेत ना सर बाहेर, तुम्ही जाऊन बघू शकता. इकडे अर्णव म्हणतो की तू बघ तू माझा टीव्ही. म्हणते की मी हो टीव्ही म्हणजे सर पर्सनल टीव्ही हो. अर्णव म्हणतो की हो तिथे. आणि इकडे ईश्वरी म्हणते की आपका हुकुम सरा खोपर. ईश्वरी म्हणते की तुम्हाला काय बघायचंय ह्या ईश्वरी टीव्हीवर. अर्णव मोबाईल म्हणजे ते रिमोट समजतो आणि त्याच्यावर बटन दाबतो आणि म्हणतो की लेटेस्ट न्यूज. इकडे ईश्वरी म्हणते की नमस्कार, ईश्वरी समाचार मध्ये आपलं स्वागत आहे. ईश्वरी म्हणते की आत्ताच आलेल्या धक्कादायक बातमीनुसार भर वस्तीत घडलेल्या घटनेत अनकोण नवऱ्यामुळे परेशान झालेल्या बायकोने फ्रीज मध्ये त्याला डांबून ठेवले. फ्रीज मध्ये लॉक केल्यामुळे नवऱ्याचं डोकं आता थंडगार झालंय. अर्णव हे ऐकतो आणि म्हणतो की ओके 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 बस झालं. इकडे अर्णव लगेच म्हणतो की इंटरनॅशनल न्यूज. ईश्वरी म्हणते की छा छू छू छा छू 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 छा छू. आणि इकडे अर्णव म्हणतो कुठे लँग्वेज आहे ही. ईश्वरी म्हणते रशियन सर रशियन. आणि अर्णव म्हणतो की इंग्लिश न्यूज. इकडे ईश्वरी म्हणते की 12 वाजता इंग्लिश न्यूज संपतात सर. अर्णव म्हणतो इंग्लिश येत नाही ना, लगेच संपल्या बातम्या. ईश्वरी म्हणते की दुसरं चॅनल सर. अर्णव म्हणतो की हिंदी चॅनल. ओके सर. इकडे ईश्वरी नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा. इकडे ईश्वरी कुठल्या आवाजात गाणं म्हणत असते. अर्णव म्हणतो की इंदोर मधला मोर आणि ही ईश्वरी म्हणते नॅच नॅच. आणि इकडे अर्णव बोर होतो आणि म्हणतो की बस 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 बस.
इकडे अर्णव म्हणतो की आता डान्स चॅनल. इकडे ईश्वरी म्हणती जो हुकुम मेरे आका. इकडे ईश्वरी म्हणती नाचू काय दाखवतेच. आणि अर्णवचं लक्ष त्याच्या फोन मध्येच असतं. इथं नागिन गाण्यावर डान्स करते बहुतेक का ईश्वरी, कारण गाणं तेच लागलेलं आहे. सुरुवातीलाच ती फणा काढते आणि त्याच्यातच अर्णव घाबरून जातो. ईश्वरी नागिन डान्स करता करता बेडवर चढते आणि त्याला सारखं करत राहतं आणि अर्णव उशीने ते सगळं तिचं आडवत असतो. त्याला फार आता इरिटेट व्हायला लागलेलं असतं बरं काही सगळं. हिचा काय फणा थांबत असतो. त्याच्या तोंडावर काय, त्याच्या डोक्यावर काय, त्याच्या इकडे काय, त्याच्या तिकडे काय. आणि अर्णवला हे सगळं आता थांबवायचं असतं आणि तो मोबाईल हातात घेतो आणि दोनदा तीनदा म्हणतो की स्विच ऑफ पण काय होत नाही. आणि शेवटी तिसऱ्यांदा स्विच ऑफ म्हटल्यानंतर ती तिथेच स्टॉप झालेली असते. ईश्वरी म्हणते की आणखीन काही पाहायचंय सर. अर्णव म्हणतो की मला ना आता पीस ऑफ माइंड हवा आहेत. ईश्वरी म्हणते की नाही सर, तुमच्या मेनूमध्ये ते नाहीये. आणि अर्णव म्हणतो जा मला कामं करायची आहेत. इकडे ईश्वरी जोरात म्हणते जो हुकुम मेरे आका. आणि तशीच ती बेडवर न तसंच म्हणत खाली उतरत असते. अर्णव खूप जोरात चिडतो आणि म्हणतो की आऊट. अशी कुठल्या स्पीडनी बाहेर पळालेली तिलाच माहिती. इकडे अर्णव तिच्या ह्या अवस्था पाहून घाबरलेला तर असतो आणि म्हणतो काय हे कसलं आहे. आणि इकडे ईश्वरी बाहेर येऊन हात झटकते आणि हसते. ईश्वरी म्हणते की एवढ्यातच घाबरले, म्हणे पीस ऑफ माइंड पाहिजे. ईश्वरी म्हणते की झोपा रात्री, मग देते तुम्हाला पीस ऑफ माइंड. म्हणते की ईशू से पंगा हम इंदौर से हैं. झटकते आणि म्हणते की इकडे आता आपण बघतो की अर्णव इतका गाढ झोपलेला असतो आणि तेवढ्यात तिथे ईश्वरीच येते आणि त्याला हात लावून म्हणते की सर. आणि तो तिला बघून इतका घाबरतो की तिने काय केलेलं असतं, व्हाईट कपडा पूर्ण डोक्याला असा गुंडाळून घेतलेला असतो आणि त्याच्या समोर जाऊन अशी उभी राहते तर कोणीही घाबरणारच ना. इकडे या अर्णवची पूर्ण घाबरलेला असते आणि इकडे ईश्वरी म्हणते ईश्वरी म्हणते की सर घाबरू नका, कणीज आपकी सेवा में हाजीर आहे. अर्णवला काहीच कळत नाही आणि ईश्वरी म्हणते की सर उद्या सकाळी मी तुम्हाला किती वाजता उठवू. ईश्वरी म्हणते की सर तुम्ही ब्लॅक कॉफी घेणार की माझ्या आईच्या हातचा चहा घेणार. मी तुमच्यासाठी नाश्त्याला इंदोरी पोहे करू. ईश्वरी म्हणते की नाही नको, आपल्या घरातल्या पोह्यांना मजा नाही. ईश्वरी म्हणते की त्या नाही तर मी नमुताईला थालीपीठ करायला सांगते. अर्णव तुम्ही सुंदर हे बंद कर, आपण हे सगळं उद्या सकाळी बोलू प्लीज. झोपायचंय, तू पण जाऊन झोप. इकडे ईश्वरी म्हणते की जो हुकुम मेरे आका. इकडे अर्णव परत झोपी जातो आणि इकडे ईश्वरी तिथेच बसेल असते आणि त्याला म्हणते की सर खरंच तुम्ही झोपल्यावर तुम्हाला काही लागणार नाही ना. ईश्वरी म्हणते तुम्ही खरंच या बेडवर कम्फर्टेबल आहात ना. इकडे ईश्वरी म्हणते की तुम्हाला एक्स्ट्रा उशी आणि पांघरूण हवे असेल तर मी आणून देते सर तुम्हाला, अजून काय करू. आणि अर्णव म्हणतो की मला काही नको, तुझं मला आता सध्या झोपेची गरज आहे. अर्णव म्हणतो तू पण जाऊन झोप, जा गो. आणि इकडे ईश्वरी म्हणते जो हुकुम मेरे आका. अर्णव परत झोपी जातो आणि इकडे ईश्वरीला काही ना काही सुचतच असतं आणि ती परत त्याला हात लावून उठवते आणि म्हणते की सर तुम्हाला इथे मॉस्किटो वगैरे काही वाटत नाहीये ना. अर्णव इतका चिडतो ना तिच्यावर, म्हणतो काय आता. म्हणते नाही तर मी धूप आणून लावू शकते का, अगरबत्ती लावू का. अर्णव चिडतो आणि म्हणतो की मिस इंदर तुम्हाला त्या मॉस्किटो पेक्षा जास्त इरिटेट करते, कळलं का तुला. कळलं ना, चिडलो म्हणून म्हणू नकोस, भडकुचान भडकला म्हणून. गो स्लिप निस्लिप. इकडे ईश्वरी म्हणते की जो हुकुम मेरे आका. इकडे अर्णव उशी घेऊन कानांवर उशी घेऊन झोपतो आणि इकडे ईश्वरी परत त्याला उठवते आणि म्हणते की सर झोपलात. अर्णव म्हणतो नाही कबड्डी खेळतोय. इकडे ईश्वरी म्हणते की फालतू जोक. सर तुम्हाला बिलकुल तकलीफ नकोय, काम करते, झोपा तुम्ही झोपा. नाक बंद करा, श्वास मी घेते. आणि इकडे खरंच ईश्वरीने अर्णवचं नाक बंद केलेलं असतं आणि त्या स्वतः त्याच्यावरचा श्वास घेत असते असं. आणि अर्णव म्हणतो की अगं मिस इंदोर काय करते, हाऊज युअर माइंड, मरेल ना मी. तरी म्हणते की असं कसं मरू देईल मी सर, घेते ना मी तुमचा. अर्णव म्हणतो तू घेतेच आहे. ईश्वरी म्हणते की सर माझ्याशी बोला ना तुम्ही, मी काय करू तुमच्यासाठी, सांगा ना सर, झोपू नका ना सर. अर्णव म्हणतो की मिस इंदोर स्वतः आता माफी म्हणजे म्हणतो की मी हारलो, तू जिंकलीस, कळलं का तुला, जाऊन झोप आता ओके. अर्णव म्हणतो की ताईने मला सगळं सांगितलं होतं की काय घडलं तिथे, म्हणून मी आलो होतो इथे. म्हणतो की मी तुझ्यासाठी आलो ना इथे आणि तू असं वागणार आहेत का माझ्याशी, वाटत नाहीये तुला. म्हणतो की मी यावर काही बोलावं अशी आपली इच्छा आहेत का. म्हणतो की नाही माझी काहीच इच्छा नाहीये, इच्छा नसेल तर मी बोलू शकेल, प्लीज. अर्णव म्हणतो प्लीज नको बोलू, आज जोडतो प्लीज, माझी आई प्लीज. म्हणतो मी काकूंना सांगून टाकतो की तुला माझ्या सेवेसाठी नका ठेवू, ऑलराईट. म्हणतो की जाऊन झोप आता आणि मला पण झोपू दे.
आणि इकडे ईश्वरी म्हणते की आलात ना वटणीवर. आणि अर्णव म्हणतो वटणीवर. ईश्वरी म्हणते की लाईनवर. ईश्वरी तिच्या डोक्यावरचं ते व्हाईट शॉल काढते आणि म्हणते की झोपा. दोघेही झोपायला जातात. आता ह्या अर्णवला बघा काय आठवतं, आता मज्जा येणार आहे. आणि तो परत उठून तिला आवाज देतो की मी सिंधू. ईश्वरी चिडते आणि म्हणते की कराटे करू. म्हणतो नाही नाही नको. म्हणतो की एवढंच की आज आपण एका बेडवर झोपलोय, ती रस्सी नाहीये, ओढण्या नाहीये. इकडे ईश्वरी म्हणते की जो हुकुम मेरे आका. अर्णव म्हणतो लगेच जो हुकुम. ईश्वरी म्हणते की झोपा, दरवाजा उघडाच आहे. अर्णव ईश्वरीला गुड नाईट म्हणतो. ईश्वरी अर्णवला गुड नाईट म्हणते. अर्णव सुद्धा हसत गोड हसत हसत झोपून जातो. आणि इकडे ईश्वरी म्हणते की सर अॅनिव्हर्सरीसाठी नाही तर माझ्यासाठी इथे आलेत. आणि तिलाही छान वाटत असतं. आणि आता बघा हे इकडे झोपी गेले. आता सकाळ झालेली असते. आता हा राजेश काय प्लॅन करतो माहित नाही. आता याच्या हातात दुधाचा ग्लास दिसतोय आणि तो म्हणतो की हा फक्त दुधाचा ग्लास दिसतोय, पण हे माझं शस्त्र आहे हे तुला कुठे माहितीये रे चिंट्या. हे वापरून कितीतरी गोष्टी मनासारख्या घडवून घेतल्याय मी. अर्णव म्हणतो की आज नेहमीप्रमाणे अंजलीला हे पाजलं की तिला त्रास होणार आणि तुला आणि ईश्वरीला ते सगळं सोडून इकडे यावंच लागणार. इकडे हा राकेश म्हणतो की चिंटू तुला नाही रे मी आनंदात बघू शकत. तेवढ्यात ती तिथे येते आणि म्हणते की अहो बाळाची हालचाल जाणवायला लागली आहेत आता. हा राकेश म्हणतो की बाळाची वाढ चांगली होते हे तुझ्याकडे बघून दिसतं आहे. अंजली म्हणते की खरंच किती गोड फिलिंग आहेत हे. आणि अर्णव म्हणतो की राकेश म्हणतो की आता अंजली आपल्याला आता खूप काळजी घ्यायला लागणार आहेत. इकडे अंजली म्हणते काळजी घेतेच असेल ना मी. हा राकेश म्हणतो की तू फक्त आनंदी राहा अंजली. हा राकेश म्हणतो की मी आहे तुझी काळजी घ्यायला, तुला आनंदी ठेवायला. हा राकेश म्हणतो चल हे घे दूध पिऊन घे. आणि बहुतेक तिने दुधाचा ग्लास घेतलाय पण तिला ते दूध जात नाही. तिला ते कसतरी होतंय दुधाचं वास पण दुधाकडे बघून पण. इकडे अंजली ती दूध पित नाही तिथेच ठेवून देते. तिला कसतरी होतंय ते दुधाकडे बघून. आणि हा म्हणतो की अंजली काय झालंय दूध पिऊन टाकते तू. हा अंजली म्हणते की नको, काहीतरी वेगळंच फिलिंग येतंय नको. आकाश म्हणतो अगं अंजली दूध तर प्यायलाच हवत ना, घे पी. अंजली नकोच म्हणत असते. ना माझी इच्छा नाही आज, नको ना प्लीज. राकेश म्हणतो की अंजली असं कसं करून चालेल, बाळाच्या वाढीसाठी हे गरजेचंच आहेत ना. राकेश म्हणतो पी बरं ते पटकन चल. इकडे अंजलीला प्यायचंच नसतं आणि ती म्हणते की अहो खरंच नको. राकेश म्हणतो की या बाबतीत मी काही ऐकणार नाही येतं तुझं. हो राकेश तिला खूप फोर्स करतो ते दूध पिण्यासाठी, पण अंजलीला ते दूध प्यायचंच नसतं आणि त्या दोघांचंही लक्ष त्या दुधाकडे असतं. त्याचा प्लॅन फ्लॉप नको व्हायला म्हणून तो दूध पितोय, पण अंजलीला ते दूध प्यायचंच नसतं म्हणून ती पित नसते. असो आता हे बघू आपण दूध पिते की नाही हे आपल्याला नंतरच कळणार आहेत. आता इकडे ही ईश्वरी जोरात पळत पळत येते आणि म्हणते की ताई काहीतरी घोटाळा झालाय, प्रॉब्लेम झालाय. त्या म्हात्रे काकू म्हणत होते की आज पाणीच येणार नाहीयेत म्हणून. इकडे ईश्वरी म्हणती का देवा. आणि इकडे ईश्वरी म्हणते की बरं झालं आई बाबा आणि आत्यानी आणि सकाळीच आंघोळ करून घेतली, आता देवळात गेलेत. इकडे ते हाऊ ग झालं आपण बी तयार होऊन बसलोय, नाहीतर आपलीही आंघोळ लटकली असते. इकडे ईश्वरी हवना म्हणते आणि तेवढ्या तिकडनं अर्णव टॉवेल आणि ब्रश घेऊन आलेला असतो. इकडे ईश्वरी म्हणते की 12 की ढेर. आणि अर्णव काही बोलणार, ती म्हणते की ओ सर तुम्ही हा ब्रश कोणाचा घेतलाय, त्यापैकी कुणाचा घेतला नाहीयेत ना. अर्णव असं म्हणतो की तुझाच आहे. ईश्वरी म्हणते अहो सर काय. अर्णव म्हणतो की मी सुंदर शडा, हा तुझा ब्रश दिसतोय का. कारण नीट म्हणते की नाही जाऊन सगळं घेऊन आलो, टूथब्रश टूथपेस्ट हँडवॉश सगळं काय जे असेल ते. इकडे ईश्वरी म्हणते की बरोबर एवढं सगळं काही ऐकवायची गरज नाहीये. अर्णव म्हणतो मी काय ऐकवलं तुला, जरा कॉमन सेन्स वापर जरा. इकडे ईश्वरी म्हणते की सर प्लीज तुमचा तो भडकूचंद FM सुरू करू नका सकाळी सकाळी. इकडे अर्णव म्हणतो मी भडकलो, काही प्रश्न विचारते मला आणि ही म्हणते की मी भडकलोय. इकडे नमू म्हणते की हे बघा मी आतमध्ये 2 बादल्या भरून ठेवल्या आहेत, त्यात तुमचा ब्रश नक्की होईल की. इकडे अर्णव म्हणतो की मला शॉवरची सवय आहे, मला पाईप लावून दे. आणि इकडे ईश्वरी म्हणते की ओ सर आज पाणीच येणार नाहीये. अर्णव म्हणतो वॉट. इकडे ईश्वरी म्हणते एकतर तुम्हाला ते शॉवर खाली आंघोळ करायची सवय आहे, ते तुम्ही 10 लोकांच्या आंघोळीचं पाणी वापरतात, बस तुम्ही आज आंघोळ करूच नकात. अर्णव म्हणतो की एवढा काय प्रॉब्लेम झाला आहे पाण्याचा. बाहेरून लगेच आवाज येतोय, कृपया लक्ष द्या, आपल्या पाण्याची मेन लाईन खराब झाली आहेत, शेजारच्या चाळीत पाणी आलेलं आहे, कृपया सगळ्यांनी तिथून पाणी भरा. इकडे ईश्वरी म्हणते ताई अगं चल पटकीने भरायला हवं पाणी. इकडे ईश्वरी नम्रता म्हणते बादल्या घेऊन. ईश्वरी म्हणते अगं त्या बादल्या उचलायला जड होईल, आपण कळशा घेऊ.
अर्णव म्हणतो की मी सिंदूर बिसूर मी हेल्प करू का तुम्हाला? ईश्वरी म्हणते अहो सर तुम्हाला यातलं काही माहिती तरी आहे का? ईश्वरी म्हणते की पाणी भरणं आपकी बस की बात नाहीये. ईश्वरी म्हणते की तुम्ही इथे घरात राहून ब्रश करत बसा, आम्ही दोघे जाऊन पटकनी पाणी भरून येतो. इकडे नमू म्हणते की जिजू आलेच मी. ईश्वरी म्हणते की काय बोलत बसली त्यांच्याशी, चल पटकीनी. दोघी कळशी घेऊन पाणी भरण्यासाठी निघून जातात आणि मग तू हे घेतलं का, तू ते घेतलं का, असं त्यांचं चालू असतं. आणि इकडे अर्णव आता काहीतरी विचार करत असतोय. या पाणी भरायला जातात आणि इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. आता तुम्हाला आजची मालिका आणि मालिकेचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण बघूया आता उद्याच्या भागात काय दाखवतात ते. हा अर्णव त्यांना कळशा पाण्या भरायला मदत करत आहेत आणि इकडे ताळी काय देतो, त्यांची मदत काय करतो आणि ईश्वरी हे सगळे लांबून बघत असते. एक म्हणते की किती ऑड दिसताय तो तुम्ही. इकडे ईश्वरी त्याला घेऊन जात असते आणि म्हणते की माझा नवरा चाळीतला जावई आहेत, नोकर नाही. आणि या सगळ्या लेडीज त्याला म्हणतात की बाय. इकडे ईश्वरी त्याला बाजूला घेऊन म्हणते की काय गरज सगळ्यांना मदत करून त्यांच्यावर इम्प्रेशन पाडण्याची. इकडे अर्णव म्हणतो की मी सिंदूर पुन्हा माझा नवरा, पुन्हा पजेसिव्ह नाही. इकडे ईश्वरी म्हणते की पजेसिव्ह नाही हो, प्रेम आहेत माझं तुमच्यावर. तर ईश्वरीने प्रेमाची कबुली दिली. हे खरं आहे का खोटं हे आपल्याला आता उद्याच्याच भागात बघायला मिळणार आहेत. तेव्हा उद्याचा भाग आपण नक्की याच टायमावर यात रिव्ह्यू देऊया. तर तुम्ही बघायला विसरू नका. तू ही रे माझा मितवा. आजचा प्रोमो कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.